जनाब संजय राऊत असा दावा करतायत की ऑपरेशन टायगर होणार नाही, ऑपरेशन उल्फ करू. मुळामध्ये संजय राऊत तुम्हाला फक्त ऑपरेशन गिधाड शोभतं, कारण गिधाडाची वृत्ती आणि गिधाडाची प्रवृत्ती तुमची आहे. ज्या पद्धतीनं गिधाड मरणावर टिपलेलं असतं त्या पद्धतीनं संजय राऊत तुम्ही मरणावर टिपलेले आहात. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन टायगरची भाषा करू नका. तुमचं ऑपरेशन गिधाड करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारून तुम्हाला मरणासन्न अवस्थेत पोहोचवलंय आणि आता तुम्ही गिधाडी प्रवृत्तीनं महाराष्ट्राच्या जनतेची वाट बघतायत. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं गिधाडांचं अस्तित्व संपून गेलं त्या पद्धतीनं तुमचं देखील अस्तित्व हळूहळू संपून जाईल, लयाला जाईल. कारण महाराष्ट्राची वाट लावण्यामध्ये, महाराष्ट्राचं अहित करण्यामध्ये तुमचा क्रमांक 1 लागतो. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन टायगर, ऑपरेशन उल्फची भाषा करण्यापेक्षा ऑपरेशन गिधाडकडे लक्ष द्या. तुमची गिधाडी प्रवृत्ती आहे. मुळामध्ये संजय राऊत तुमच्या पक्षाचं बघा, तुमच्या पक्षातले खासदार तुमच्यासोबत नाहीत, तुमच्या पक्षातले आमदार तुमच्यासोबत नाही आणि तुम्ही गुलामी कुणाची करतायत? तर तुम्ही काँग्रेसची गुलामी करतायत. त्यामुळे तुमची काँग्रेसची गुलामी चालू राहू द्या. टीएमसीचं काय करायचं, आमदारांनी कुठे जायचं, खासदारांनी कुठे जायचं याचा निर्णय तृणमूलचे खासदार घेत आहेत. त्यांना ते स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुम्ही त्यांची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. ममता बॅनर्जींच्या पक्षाचं काय झालं हे पश्चिम बंगालमध्ये बघितलं. ज्या ममता दीदीची दहशत पश्चिम बंगालमध्ये होती, सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात होता, त्या दहशतीतून पश्चिम बंगालच्या जनतेनं पश्चिम बंगालला मुक्त केलंय. ममता दीदीची दादागिरी संपुष्टात आली. त्यामुळं आता तिथले खासदार स्वतंत्र आहेत. तिथले खासदार कुठल्याही पक्षात जाऊ, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचे खासदार सांभाळा. तुम्हाला तुमचे 9 खासदार सांभाळता येत नाहीत, ते ऑनलाईन हजेरी लावतात, त्याच्याकडे बघता. ममता दीदींचा पार्टी कशी चालवायची ते बघतील, अमित भाई काय करायचं ते बघतील. तुम्ही त्यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही. उद्धवजी ठाकरे आजपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैठकीला व्हर्च्युअली हजर राहत होते. आता त्यांच्या खासदारांनी त्यांना व्हर्च्युअली ठेंगा दिलाय. कारण महाराष्ट्राला गेल्या 2.5 वर्ष जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा उद्धवजीने घरात बसून व्हर्च्युअली फेसबुक लाईव्ह करून कारभार चालवला. आता खासदारांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आणि व्हर्च्युअली उपस्थित राहून उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला अक्षरशः ठेंगा दिलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना भविष्यामध्ये देखील व्हर्च्युअलीच निवडणुका लढाव्या लागतील. जनता देखील त्यांना व्हर्च्युअलीच मतदान करेल आणि जनता देखील व्हर्च्युअलीच त्यांना घरी बसेल, एवढीच त्यांची पात्रता आहे. महाराष्ट्र व्हर्च्युअली चालत नाही. महाराष्ट्र फेसबुक लाईव्हवर चालत नाही. महाराष्ट्र मातीच्या मातीमध्ये आहे, घामामध्ये आहे, मेहनतीमध्ये आहे, कष्टामध्ये आहे. गोर गरीब जनतेची सेवा करणाऱ्यात महाराष्ट्राचं हित आहे. परंतु उद्धवजी ठाकरेंना ते काही नको. घरामध्ये बसायचं, व्हर्च्युअल बैठक घ्यायची आणि व्हर्च्युअली कारभार करायचा, एवढाच त्यांचा धंदा झालाय. परंतु त्याचमुळे कदाचित त्यांच्या खासदारांनी त्यांना व्हर्च्युअली ठेंगा दिलाय आणि येणाऱ्या काळात हे खासदार उद्धवजी ठाकरेंसोबत देखील राहणार नाहीत.